आता राज्यातील इतर राजकीय घडामोडी पाहूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकचा दौरा करणार आहेत। एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर आता दादांचा दौरा पार पडतोय। पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच नेत्यांचे दौरे आपल्याला नाशिकमध्ये खास करून पाहायला मिळतात। जिल्हा आणि अतिरिक्त न्यायालयाचं उद्घाटन आणि पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच दुसरीकडे नेते मंडळींचे दौरे चर्चेत आलेले आहेत। या दौऱ्यामध्ये मात्र छगन भुजबळ अनुपस्थित राहतील। पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये छगन भुजबळ यांचं नाव प्रमुख उपस्थितांच्या यादीमध्ये आहे अशी माहिती मिळते। त्यांचं या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव आहे, मात्र छगन भुजबळ अजित पवार यांच्या या दौऱ्यामध्ये सहभागी होणार नाहीयेत असं सध्या प्राथमिकरित्या समजतंय। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आता अजित पवार यांचा हा नाशिकचा दौरा पार पडतोय आणि निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव असून सुद्धा मात्र ते दौऱ्यामध्ये सहभागी होणार नाहीयेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकचा दौरा करतील। एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठोपाठ आता अजित पवार यांचा सुद्धा आपण हा नियोजित नाशिक दौरा पाहणार आहोत। पालकमंत्री पदावरून माहितीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि दुसरीकडे माहितीमधल्या नेत्यांचे हे दौरे, जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाचं उद्घाटन आणि पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। त्यामुळे या दौऱ्याच्या दरम्यानच अजित पवार नेमकं काय भाष्य करणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत माहितीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि असं असताना दुसरीकडे नेते मंडळींचे हे नियोजित दौरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। अगदी अलीकडेच 2 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नाशिकचा दौरा केलेला होता। तिथे त्यांनी जाहीर सभा सुद्धा घेतली। दरम्यान अजित पवार यांच्या आजच्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ मात्र सहभागी होणार नाहीत। दुसरीकडे पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेमध्ये छगन भुजबळ यांचं नाव प्रमुख उपस्थितांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलंय। त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख असतानाच आजच्या या कार्यक्रमात ते हजर होणार का, सहभागी होणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरेल। छगन भुजबळ हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत। तशी नाराजी सुद्धा त्यांनी उघडपणे बोलून दाखवलेली होती। ते भाजपच्या वाटेवर आहेत अशा सुद्धा चर्चा रंगलेल्या होत्या। किशोर बेलसरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। किशोर, 2 महत्त्वाचे मुद्दे, पहिला म्हणजे अजित पवार यांचा हा नियोजित नाशिक दौरा नेमका कसा असणार आहे, कसा तो महत्त्वाचा ठरेल, आणि दुसरं म्हणजे छगन भुजबळ हे त्यांच्या दौऱ्यामध्ये सहभागी होणार नाहीयेत, नेमकं काय कारण? नक्कीच ऋतुजा, हा विधानसभेनंतर जो निवडणूक झाली त्यानंतर आज हा दुसऱ्यांदा अजित पवार यांचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिकमध्ये दौरा होत आहे। दौरा हा दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान सुरू होईल आणि या दौऱ्यामध्ये विशेष म्हणजे ग्रामीण भाग दिलेला आहे आणि या ग्रामीण भागामधून नाशिक सिटीमधील एक न्यायालय, जिल्हा न्यायालय त्याचं देखील उद्घाटन ठेवलेलं आहे। विशेष करून ह्या गोष्टीकडे लक्ष आहे नाशिककरांचं आणि संपूर्ण महाराष्ट्राचं की ह्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ त्यांची भेट होईल का नाही, त्यांना आमंत्रण दिले जातं की नाही। कारण आतापर्यंत ज्या दैनिक किंवा आपण इतर ज्या बातम्या म्हणतो त्यामध्ये कुठेही एकत्र छगन भुजबळ आणि अजित पवार येतील असा कुठेही उल्लेख दिसत नाही। मात्र या सरोज अहिरेच्या या आमदार आहेत त्या देवळालीच्या आमदार आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये हा दौरा ठेवलेला आहे, विविध उद्घाटन ठेवलेले आहेत। तर सर्वांचं लक्ष आहे की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट होते का, काही चर्चा होते का। कारण मध्यंतरी छगन भुजबळांनी आम्हाला सांगितलं होतं की माध्यमांना सांगितलं होतं की एकदा अजितदादांचा फोन आलेला होता, त्यानंतर कुठलाही फोन नाही। म्हणजे ही नाराजी एकंदरीत दिसून येत आहे, कारण ते नाराजीच्या बऱ्याचशा ठिकाणी माध्यमांसमोर नाराजी व्यक्त करतात। तर ह्या दौऱ्याकडे पाहत आहेत आणि दुसरी म्हणजे नाशिककडे ह्या विशेष करून पाहत आहेत की नाशिक हा पालकमंत्र्याचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तिढा निर्माण झालेला आहे। राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, शिंदे गटाचे दादा भुसे आणि बीजेपीचे गिरीश महाजन यांच्यामध्ये हा तिढा रंगलेला आहे। या ठिकाणी आमदार राष्ट्रवादीचे एकूण 7 आहेत, तर पालकमंत्रीवर देखील त्यांनी दावा ठेवलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद एक स्थगित ठेवलेलं आहे, त्याचा देखील हा तिढा सुटतो का। कारण बऱ्याचशा बैठका नाशिकमध्ये सुरू आहेत,
काल देखील प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बीजेपीची एक मोठी बैठक घेतली. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील मोठे प्रवेश केले आणि इथे बैठक घेतली. शिंदे गटाकडे भाजपाकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवेश होत आहे राजकीय, परंतु अद्यापर्यंत जे अजितदादा पवार गटाकडे कोणतेही प्रवेश दिसत नाही. कारण आज जो दौरा आहे जास्तीत जास्त हा शासकीय दौरा आहे, परंतु या शासकीय दौरा जरी असला तरी कोण कोण नेते यामध्ये सहभाग घेतात याकडे संपूर्ण लक्ष लागून आहे. ऋतुजा, निश्चित. आणि माहितीमधल्या घडामोडी पाहता आजचा अजित पवार यांचा हा नाशिकचा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.